राज्यामध्ये 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि त्या पाठोपाठच आज म्हणजेच 20 फेब्रुवारी पासून 10वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आलेलो आहोत. येथे नेमकं एक सेंटर आहे म्हणजे 10वीच्या एक्झामसाठी. तर नेमकी परीक्षा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तर तेच आपण मुख्याध्यापकांकडून जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत नवराष्ट्रामध्ये. नमस्कार. कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे? मी श्री भानुदास तुळशीराम पाटील, केंद्र संचालक, केंद्र क्रमांक 6011. आमच्याकडे इयत्ता 10वीचं सेंटर हे आजपासून पहिला पेपर हा मराठीचा पेपरची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचं व्यवस्थित आम्ही स्वागत करून 4थ्या आणि 5व्या मजल्यावर त्यांना घेतलं आणि दरवर्षापेक्षा यावर्षी परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. कॉपीमुक्त परीक्षेला सुरुवात केलेली आहे. आमच्याकडे जवळपास 46 सीसीटीव्ही आहेत. संपूर्ण शाळा हे सीसीटीव्ही मध्ये येत असते आणि प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही लावते. विद्यार्थ्यांना सर्वप्रथम म्हणजे सूचना विद्यार्थ्यांना घेताना आणि वर्गामध्ये सुद्धा सर्व सुपरवायझर यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत व्यवस्थित टेन्शन मुक्त विद्यार्थी आता पेपर लिहित आहेत. आणि तसंच आमच्याकडे दोन्ही माध्यमाची मुलं आहेत. इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या दोन्ही माध्यमांची मुलं आहेत. मुलांना एक शाळेमध्ये म्हणजे सर्व सोयी सुविधांनी म्हणजे हवेशीर अशा रूम आहेत. त्याच्यामध्ये फॅन, ट्यूबलाईट, लिफ्टची व्यवस्था, कुठल्याही प्रकारचा सिटिंग अरेंजमेंट कशी आहे? सिटिंग अरेंजमेंट ही अत्यंत व्यवस्थित अशी प्रत्येक बेंचवर प्रत्येक वर्गात 25 विद्यार्थी अशी सिटिंग अरेंजमेंटची व्यवस्था आम्ही केलेली आहे. विद्यार्थ्यांना सेंटर शोधायला काही त्रास होत असेल किंवा विद्यार्थ्यांना सेंटर शोधायला काही त्रास झाला नाही. आम्ही जवळपास 3 दिवस अगोदर आमच्याकडे कुठले कुठले पेपर आहेत आणि कुठून कुठपर्यंत सीट नंबर आहेत याची यादी आम्ही विद्यार्थ्यांना 3 दिवस अगोदर लावून दिलेली होती. त्यामुळे कोणाचेही असं सेंटर विषयी तक्रार की आमचा नंबरची शोधाशोध झाली नाही आणि परीक्षेच्या अगोदरही फळ्यावर सर्वांची सिटिंग अरेंजमेंट आम्ही व्यवस्थित लिहून दिलेली. सर, आता जर पाहिलं 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी वाहतूक पोलिसांनी एक हे केलेले आहे, काय हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. जर कोणी वाहतूक कोंडीमध्ये अडकलं तर त्यांना सुलभरित्या परीक्षा देण्यासाठी इथे केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी तो नंबर आहे. तर त्याची काय व्यवस्था किंवा त्याची जनजागृती काय केलेली आहे? आता आमच्याकडे येणारी जी मुलं आहेत की ते आजूबाजूच्या शाळांचे म्हणजे कमी अंतरावरून येणारी मुलं आहेत आणि यावर्षी म्हणजे महानगरपालिकेने खूप चांगली व्यवस्था केली की बसेसची व्यवस्था केल्याने मुलं वेळेवर उपस्थित झाले. ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांना 10:30 वाजता घेतलं तर बरोबर सर्व विद्यार्थी पालक 10:30 वाजता उपस्थित होते. असं कोणी घाईत आलं असं आज पहिल्या दिवशी दिसून आलेलं नाही. ही एक आनंदाची गोष्ट की विद्यार्थी वेळेवर पोहोचतायत आणि वेळेवर वर्गात पण ते आल्यामुळे ते टेन्शन मुक्त राहिले. नाही तर विद्यार्थी काही वेळा उशिराने येतात आणि मग थोडे टेन्शन मुलांमध्ये येतात. तसं आम्ही केंद्र संचालक म्हणून असो किंवा वर्गातले सुपरवायझर हे त्यांनाही सूचना दिलेल्या असतात की विद्यार्थ्यांना समजून घ्या. तर या आज खूप व्यवस्थित सुरळीत आमच्या केंद्रावर इयत्ता 10वीची परीक्षा मराठीची व्यवस्थित सुरू झालेली आहे. ही आनंदाची